सध्या अँड्रोपॉज किंवा मेल मेनोपॉज ही टर्म खूपच चर्चेत आहे. ज्याप्रमाणे स्त्रियांमध्ये मेनोपॉजची काही लक्षणं आढळून येतात, तशी पुरुषांमध्येही असतात का, असा प्रश्न कदाचित तुम्हालाही पडला असेल. अँड्रोपॉज असतो हे जरी खरं असलं तरी स्त्रियांमध्ये आढळून येणाऱ्या लक्षणांपेक्षा याची लक्षणं बरीच वेगळी असतात. आणि आज आपण त्याविषयीच चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी चाफेकर. अँड्रोपॉज याला शास्त्रीय परिभाषेत अँड्रोजन डेफिशियन्सी इन एजिंग मेन असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात वाढत्या वयानुसार आढळून येणारी अँड्रोजन्सची म्हणजे पुरुषी हार्मोन्सची कमतरता. मेल हार्मोन्सपैकी टेस्टोस्टेरॉन हे सगळ्यात महत्त्वाचं हार्मोन आहे. हे स्त्रियांच्या शरीरातही असतं, पण अतिशय कमी प्रमाणात असतं. टेस्टोस्टेरॉन हे काही अतिशय महत्त्वाची कामं करतं. म्हणजे स्नायूंचं आणि हाडांचं आरोग्य चांगलं राखणं, लाल रक्तपेशींची म्हणजे रेड ब्लड सेल्सची निर्मिती करणं, ओव्हरऑल मूड आणि एनर्जी चांगली राखणं, सेक्शुअल आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थची काळजी घेणं, स्पर्म्सची म्हणजे शुक्राणूंची निर्मिती करणं, अशी काही अतिशय महत्त्वाची कामं या हार्मोनमुळे होत असतात. किशोरावस्थेत मुलांच्या शरीरात लैंगिक क्षमतांचा विकास होण्यामागेही याच हार्मोनची महत्त्वाची भूमिका असते. लैंगिक अवयवांचा विकास होणं, शरीरावरच्या आणि चेहऱ्यावरच्या केसांची वाढ होणं, आवाज घोगरा होणं, उंची आणि मसल मास वाढणं हे सगळं या हार्मोनमुळे होत असतं. 18 ते 20 या वयादरम्यान टेस्टोस्टेरॉनची शरीरातली लेवल ही हायेस्ट असते. 30 नंतर दरवर्षी 1% हे प्रमाण कमी कमी होत जातं. आता हे अतिशय हळू कमी होत जाणारं प्रमाण असल्यामुळे या काळात याची फारशी लक्षणं जाणवत नाहीत. 40 नंतर मात्र ह्या कमी होत जाणाऱ्या टेस्टोस्टेरॉनमुळे काही लक्षणं जाणवायला लागतात. अर्थात सगळ्याच पुरुषांमध्ये सगळी लक्षणं आढळतीलच असं नाही, पण साधारण 20% पुरुषांमध्ये यातली काही लक्षणं कमी जास्त प्रमाणात आढळू शकतात. ही लक्षणं कोणती आहेत ती आपण थोडक्यात समजून घेऊयात. शारीरिक लक्षणांमध्ये जाणवणारं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे मसल मास कमी होणं आणि त्याऐवजी फॅटचं म्हणजे चरबीचं प्रमाण वाढणं. म्हणजे अगदी पूर्वीसारखाच तुमचा आहार असेल, ॲक्टिव्ह ही तुम्ही तितकेच असाल, पण तरी सुद्धा पोटाचा घेर वाढतोय, पोटावरची चरबी वाढते असं जाणवायला लागतं. मसल मास कमी झाल्यामुळे म्हणजे स्नायूंचा वीकनेस वाढल्यामुळे बॅक पेन होणं, नेक पेन होणं हे सुद्धा जाणवू शकतं. याशिवाय जाणवणारं दुसरं एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे सतत जाणवणारा थकवा. पुरेसा आराम केल्यानंतरही थकवा कमी होत नाही, म्हणजे फ्रेशनेस जाणवत नाही. शारीरिक कष्टाची कामं करताना किंवा एक्सरसाइज करताना स्टॅमिना कमी झाल्यासारखाही जाणवतो. मानसिक लक्षणांमध्ये चिडचिड होणं, इरिटेशन वाढणं हे जाणवतं. कॉन्सन्ट्रेशन कमी झाल्यासारखं जाणवतं, म्हणजे एकाग्रतेने काम करणं अवघड वाटायला लागतं. विस्मरण वाढायला लागतं. खूप डल किंवा डिप्रेस्ड वाटायला लागतं. आयुष्यातलं मोटिवेशन कमी झालंय असं वाटतं. म्हणजे नवीन काही काम करताना किंवा चॅलेंजेस घेताना आत्मविश्वास कमी वाटायला लागतो. म्हणजे चॅलेंजेस नको असं जास्त वाटायला लागतं. झोपेवरही परिणाम झालेला जाणवतो. म्हणजे शांत स्वस्थ झोप अवघड व्हायला लागते. रात्री अचानक झोपेतून जाग येते, रॅन्डम काहीही विचार यायला लागतात आणि त्यानंतर झोप डिस्टर्ब होते. बरेचदा झोप पूर्ण झाल्यावर सुद्धा सकाळी फ्रेश वाटत नाही. टेस्टोस्टेरॉन कमी झाल्यामुळे सेक्शुअल हेल्थवरही परिणाम होतो आणि त्याचीही काही लक्षणं जाणवतात. लैंगिक इच्छा म्हणजे सेक्शुअल डिझायर कमी होणं हे एक प्रामुख्याने जाणवणारं यातलं लक्षण आहे. काही वेळेस लैंगिक क्षमताही कमी झाल्यासारखी वाटते आणि त्यामुळेही एकंदर सेक्स लाईफमधला कॉन्फिडन्स कमी होतोय असं जाणवतं. आता ही सगळी लक्षणं आपण समजून घेतली आणि हेही बघितलं की सगळ्याच पुरुषांमध्ये काही लक्षणं आढळत नाहीत. जर फक्त वयामुळे कमी होणाऱ्या टेस्टोस्टेरॉनचा परिणाम जर असता तर सगळ्याच पुरुषांमध्ये ही लक्षणं जाणवली असती, पण असं होत नाही. याचा अर्थ आपल्या जीवनशैलीमध्ये म्हणजे लाईफस्टाईलमध्येही काही असे फॅक्टर्स असू शकतात की जे टेस्टोस्टेरॉन कमी होण्याला कदाचित हातभार लावत असतील. अशी कुठली कारणं आहेत का तेही आपण बघूयात. प्रमाणापेक्षा वाढलेलं वजन किंवा प्रमाणापेक्षा वाढलेली चरबी म्हणजे फॅट हे सुद्धा टेस्टोस्टेरॉन कमी होण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. पोटावर जेव्हा चरबी वाढायला लागते तेव्हा ती टेस्टोस्टेरॉन या हार्मोनचं इस्ट्रोजन या फिमेल हार्मोनमध्ये रूपांतर करते आणि हे जे इस्ट्रोजन आहे ते पोटावर चरबी वाढण्याला प्रोत्साहनच देतं. त्यामुळे प्रमाणापेक्षा वजन वाढणं,
फॅट वाढणं हे एक अतिशय महत्त्वाचं कारण आहे टेस्टोस्टेरॉन कमी होण्यामागे. मानसिक ताणतणाव हे सुद्धा टेस्टोस्टेरॉन कमी होण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. विशेषतः जर दीर्घकाळ स्ट्रेस असेल किंवा ताणतणाव असतील तर त्यामुळे शरीरातलं कॉर्टिसॉल या स्ट्रेस हार्मोनचं प्रमाण वाढतं आणि जेव्हा कॉर्टिसॉल वाढतं तेव्हा ते टेस्टोस्टेरॉनचं प्रोडक्शन कमी करतं. त्यामुळे स्ट्रेस हे सुद्धा या हार्मोनच्या कमी होण्यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे. काही आजारांमुळे सुद्धा टेस्टोस्टेरॉनच्या प्रोडक्शनवर परिणाम होऊ शकतो. क्रॉनिक डायबिटीस किंवा थायरॉइड डिसऑर्डर्स यामध्ये सुद्धा या हार्मोनचं प्रमाण कमी होऊ शकतं. काही औषधोपचारांमुळे किंवा लॉंग टर्म स्टेरॉइड्स घेतल्यामुळे सुद्धा टेस्टोस्टेरॉन कमी होऊ शकतं. त्याशिवाय स्मोकिंग किंवा ड्रिंकिंग ह्याची म्हणजे मद्यपान आणि धूम्रपान हे जर जास्त प्रमाणात होत असेल तर त्यामुळे सुद्धा या हार्मोनची लेवल कमी होऊ शकते. आता आपण याची लक्षणं आणि कारणं समजून घेतली. पण अँड्रोपॉजचं निदान कन्फर्म करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण फक्त लक्षणांवरून हे ठरवता येत नाही की हे सगळं लो टेस्टोस्टेरॉनमुळे किंवा अँड्रोपॉजमुळेच आहे. त्यासाठी काही ब्लड टेस्ट करणंही गरजेचं असतं. तुमचे डॉक्टर्स तुम्हाला काही ब्लड टेस्ट सजेस्ट करू शकतात. ह्यात नेहमीच्या आपल्या डायबिटीससाठीच्या किंवा कोलेस्ट्रॉलसाठीच्या ज्या टेस्ट आहेत त्या व्यतिरिक्त फ्री टेस्टोस्टेरॉन, टोटल टेस्टोस्टेरॉन, SHBG, LH, FSH यासारख्या काही टेस्ट तुम्हाला तुमचे डॉक्टर सजेस्ट करू शकतात. यापैकी जी फ्री टेस्टोस्टेरॉन ही टेस्ट आहे त्यात जर याचं प्रमाण 300 नॅनोग्रॅम पर DL पेक्षा कमी आलं तर ते लो आहे असं समजलं जातं. साधारणपणे ही टेस्ट सकाळीच केली जाते आणि कदाचित तुमचे डॉक्टर तुम्हाला ही टेस्ट 2 किंवा 3 वेळेला करायला सांगू शकतात. कारण नैसर्गिकरित्याच टेस्टोस्टेरॉन या हार्मोनचं शरीरातलं प्रमाण हे फ्लक्च्युएट होणारं असतं म्हणजे बदलणारं असतं. त्यामुळे जर त्यांनी तुम्हाला टेस्ट रिपीट करायला सांगितली तर ते उगाचच सांगतायत असं समजू नका. निदान कन्फर्म करण्यासाठी त्याची गरज असू शकते. आता ह्या सगळ्या ब्लड टेस्ट, तुमची लक्षणं, एकंदर तुमची लाईफस्टाईल, स्ट्रेस फॅक्टर ह्या सगळ्याचा अंदाज घेऊन डॉक्टर ह्याचं निदान कन्फर्म करू शकतात की तुमची सगळी लक्षणं ही लो टेस्टोस्टेरॉनमुळे किंवा म्हणजे अँड्रोपॉजमुळे आहेत की त्यामागे इतरही काही कारणं आहेत. आणि एकदा जर अँड्रोपॉजचं निदान कन्फर्म झालं तर मग तुमच्या लक्षणांच्या तीव्रतेवरून त्याची ट्रीटमेंट ठरवता येऊ शकते. मग अशी आपण बघितलं की टेस्टोस्टेरॉन कमी होण्यामागे वयाबरोबरच बाकीचे जे फॅक्टर्स आहेत ते बरेचसे लाईफस्टाईलशी निगडीत आहेत. त्यामुळेच अँड्रोपॉजची फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट ही लाईफस्टाईल करेक्शन हीच आहे. साधारण 90% केसेसमध्ये लाईफस्टाईल करेक्शन केल्यामुळेच खूपच चांगले रिझल्ट्स मिळतात. फक्त 10% केसेसमध्ये औषधोपचारांचा उपयोग करावा लागू शकतो. आता लाईफस्टाईल करेक्शन करायचं म्हणजे नक्की काय करायचं, कुठल्या स्टेप्स घ्यायच्या हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात. आणि हे पण बघूयात की औषधोपचारांची जर गरज लागत असेल तर त्यासाठी कुठले पर्याय उपलब्ध आहेत. तेव्हा पुढचा व्हिडिओ नक्की बघा. आणि तोपर्यंत स्वस्थ रहा, योग्य आणि शास्त्रीय माहितीवरच विश्वास ठेवा. थँक्यू.